फिर चना दाल, गरम दाल बोलते हैं, लेंटिस, बेसन हाँ। हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि उद्या 17 मे आहे, म्हणजेच नॉर्वेचा कॉन्स्टिट्यूशन डे. तर त्यासाठी आम्ही छोटीशी पार्टी करणार आहे आणि पार्टीसाठी आजपासूनच तयारी सुरू झालेली आहे. तर त्याची ही छोटीशी झलक. इमॉन और पार्टी. इथे युक्रेनच्या लेडीज केक बनवणार आहेत आणि त्यांची तयारी सुरू आहे. तर हे आहे पीठ मळण्याचं भांड आणि केक बनवण्यासाठी ते चांगला डो बनवतात. केक बनवण्यासाठी सर्वप्रथम 6 अंडी घेतलेली आहेत आणि ती छान प्रकारे फेटून घेणार आहेत. त्यानंतर साईडला भिजत घातलेले आहेत मनुके, मफिन्स बनवताना हा सोडा आहे, एक व्हॅनिले सुक्केर आणि बाके पुलवेर. तर हे 1 चमचा मफिन्ससाठी वापरलेले आहेत. अंडी फेटून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मग क्रीम टाकलेली आहे आणि पुन्हा छान असं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर सेम कपने 2 कप ऑल पर्पज फ्लार म्हणजेच मैदा घेतलेला आहे आणि तो चाळून आणि वजन करून घ्यायचा आहे. इथे आफ्रिकन मुली रवा केक बनवत आहेत. तर चला त्यांचे सुद्धा आपण रेसिपी घेऊयात. इथे रवा केक बनवण्यासाठी 1 ग्लास बारीक रवा आणि 1 ग्लास जाड रवा वापरलेला आहे. त्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये 1 ग्लास बटर, 2 अंडी, 1 ग्लास साखर आणि 2 छोटे चमचे सोडा असं सगळं छानपैकी फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर रव्यामध्ये थोडासा 2 चमचे मैदा घेतलेला आहे. कल उसके हस्बैंड लेने आए थे, कल अपॉइंटमेंट था उसका. ठीक है. Ja, alt er greit. Da sitter jeg oppe og jobber. Hvis det er ok, så koser dere. Lager mat, skravler, har det hyggelig. Le litt. Det er bra. Ja, det er greit. बटरच्या या मिक्सचरमध्येच ज्या वेळेस बटर वितळायला लागेल त्यावेळेस थोडंसं म्हणजेच अर्धा कप तेल टाकायचं आहे. युक्रेनियन केकमध्ये आत्ता छानपैकी अंड आणि क्रीम छान मिक्स झालेली आहे आणि या स्टेजला येऊन म्हणजे जवळजवळ 25 ते 30 मिनिटांनी त्यामध्ये मैदा टाकत आहे आणि हा मैदा सुद्धा अगदी 15 ते 20 मिनिट छानपैकी मळून घ्यायचा आहे. ही मिक्स करण्याची प्रोसेस अर्धा तास करत आहोत. म्हणजे अर्धा तास छानपैकी असं मिक्स करायचं आहे, तेव्हा केक छान फुलतो. कप केकची कन्सिस्टन्सी पाहू शकतो. अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट सुद्धा नाही, तर मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता हे तयार झालेले केक बेकिंग करण्यासाठी ओव्हनला लावायचे आहेत आणि ते लावायचे आहेत 180 डिग्रीवरती 25 मिनिट. चला तर कपकेक होत आहेत तोपर्यंत आपण जाऊयात रवा केककडे. आणि इथे पाहू शकतो मगाशी तयार केलेले मिश्रण आता रव्यामध्ये छानपैकी मिश्र करून घेत आहेत.
तयार झालेले मिश्रण छानपैकी एकजीव होण्यासाठी पुन्हा टाकलेले आहे. मगाच्या केक साठी 25 मिनिट केलं होतं तिने. 25 मिनिट ते अर्धा तास. आणि हे करायचं आहे ते 5 मिनिट. मिश्रण छान मिक्स होत आहे तोपर्यंत आपण बेकिंग ट्रेला छान बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तयार झालेले हे मिश्रण ट्रेमध्ये ओतले आणि एकसारखे करून घेतलेले आहे. त्यानंतर ओव्हनला 160 डिग्रीवर 1 तास 12 मिनिट ठेवायचे आहे. त्यानंतर रवा केक कोरडा होऊ नये म्हणून 2 ग्लास साखर आणि 1 ग्लास पाणी या पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे आणि रवा केक बेक झाल्यानंतर त्यावर ओतायचा आहे. त्यानंतर आम्ही केलेला आहे थोडासा टाइमपास आणि पुन्हा भेटूयात उद्या सकाळी. आज हे किचन आमच्या हातात आहे, भाभी आणि मी, कारण की काल जे होते त्यांनी केक बनवून झालेला आहे. आज आता आम्हाला सँडविच बनवायची ते. तर चलो स्टार्ट. आम्ही बनवून आणलेली आहे इथे सँडविचसाठी भाजी. त्यानंतर टोस्टर आहे, यात डाळीचं पीठ, चहाचे मसाले वगैरे आहेत आणि गाळणी इथे नसते तर गाळणी पण आणलेली आहे. आणि रेडी भाभी? हाँ तैयार. चलो करे शुरू. अब करते हैं. इन लोगों का केक देखे हम. ये इसकी फोटो ले ली तुमने? ये इसका है और ये वॉक्स न प्लेरिंग का है बोल के लिख कर रखा है. अच्छा, ओ सुंदर बना है. इस पर्चा लगा है, पर्चा मत निकाल. मैं भी फोटो खींच लेती हूँ, देखो बच्चों को दिखाऊं. और ये यहाँ पे ये सारे केक्स हैं. तो दूसरा दिन है आज हमारा और हम शुरू कर रहे हैं आज हमारे किचन में काम. देखा चीनी डाल दो. देखो कितना चम्मच. Может, ты сфотографируешь, я пока переложу. पानी नहीं रहेगी, दूध ही दूध. Я, ну, कितना डालो? 3 और के नहीं डालो. 4. Кира и Рика очень хорошо готовят. Индийское блюдо. Супер! Мы все будем пробовать. Интернационал. 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 Блюда арабийские, украинские и индийские. Африканские. दूध कब डालना है देखा. अब डाल देना है. या लागे सँडविच बेसन पावडर. In this griddle gum flour. गरम फ्लावर. Men वहाँ बतिर चना दाल. गरम फ्लावर बोलते हैं. Lentis. बेसन. हाँ. And potato sandwich or गरम फ्लावर sandwich. Made in this griddle. In this griddle. Also milk of sugar tea. Also citron tea. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.